प्रशांत पडोळे हे काही मतांनीच फक्त पुढे 474 मतांनी भंडारा गोंदियामध्ये प्रशांत पडोळे पुढे आहेत। एक छोटीशी नवनीत राणांची पण अपडेट 940 मतांनी त्या पुढे आहेत, लीड करतात। सचिन सावंतजी, सकाळी जेव्हा चर्चेला सुरुवात झाली तुम्ही केंद्रीय मंत्र्यांबाबतचं एक भाकीत केलेलं, महाराष्ट्रातल्या 6 केंद्रीय मंत्री निवडणूक लढवत आहेत। तुम्ही म्हटलं की बघा 3 तर नक्कीच धोक्यात आहेत। आकडेवारी आली आता समोर, म्हणून कार्यक्रम होणार आहे त्यांचा। आणि एकंदरच पाहायचं झालं तर अनिती, अन्याय आणि अहंकार याचा पराजय जनतेने केलेला, याच्यात काही शंका नाही। मोदीजींनी सर्टिफिकेट देत होते कुठली नकली सेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस, जनतेने सर्टिफिकेट दिलंय की कुठली असली आहे आणि कुठली नकली आहे। त्यामुळे सगळे जर सर्टिफिकेट द्यायचं असेल तर ती जनता देईल। जनता जनार्दन आहे, मोदी जनार्दन नाही आहेत हे या निकालामधनं दिसतंय। आणि आता खऱ्या अर्थाने खेळा अभि होवे, तुम्ही लक्षात घ्या, मी आताही सांगतो, मगाशी सकाळचं भाकीत तुम्ही सांगितलं 239 आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे। एक अकेला सप्पे भारी म्हणताना 239 आहेत, त्यामुळे बहुमत भारतीय जनता पक्षाकडे नाहीये। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एनडीए जमवली शेवटच्या क्षणी, ते देखील काही चांगल्या पद्धतीनं मनमिळावू पद्धतीने झालेलं नाही। त्यामुळे देशाचं चित्र या निवडणुकीनंतर कशाही पद्धतीने पालटणार एवढं नक्की आहे। नाही, हा मुद्दा खरोखरच इम्पॉर्टंट आहे, कारण 100% भाजप असं चित्र यावेळेला नाही। भाजपचं एकट्याच्या बळावरती बहुमताच्या आकड्यापर्यंत किंवा 272 पर्यंत ते पोहोचलेले नाहीयेत। 41,000 मतांनी नारायण राणे पुढे आहेत। गडचिरोलीमधनं